महिला सक्षमीकरण करण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये 50% महिलांना आरक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी एक संधी दिली जाते, जेणेकरून महिला सक्षम होतील आणि पारदर्शक स्वच्छ कारभार या महिला चालवतील। परंतु अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरण या योजनेला फाटा देऊन पतिराज गाजवत राजकारणाच्या चाव्या हातात घेतल्या आहेत। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात मांडवा ग्रामपंचायत येथील विशेष बातमी। सौ किरणताई यादवराव पवार या सरपंच पदावर असताना मात्र त्यांचे पतिदेव यादवराव पवार हेच सर्व कारभार सांभाळतात, स्वतः सह्या मारतात। अनेक ठिकाणच्या मीटिंग सभा स्वतःच पतिदेव अटेंड करतात। काही हरकत नाही, पतिदेवांनी स्वच्छ आणि पारदर्शकपणे कारभार सांभाळून गावचा विकास केला असता तर फार बरे झाले असते। परंतु ग्रामपंचायत अंतर्गत अनेक योजना ह्या धूळ खात पडल्या आहेत। यामध्ये शाळांची झालेली पडझड, तेथील अस्वच्छता, सोबतच महामानव बिरसा मुंडा यांच्या नावे बंद पडलेली ती मोफत सुरू केलेली पीठगिरणी, घाणीच्या साम्राज्यात उभे असलेले बंद पडलेले ते जलशुद्धीकरण केंद्र म्हणजेच आरो वॉटर प्लांट, गटारातून पाईपलाईन फुटलेली असताना सुद्धा पाणी सप्लाय करणारे अंगणवाडी केंद्रासमोरील तो प्लांट, मागील अनेक वर्षापूर्वी अंगणवाडी बालवाडी करिता बांधलेली ती नवीन इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। गावातून वाहणाऱ्या नदीवरील तो धोकादायक कठडे नसलेला पूल, नाल्या नसल्यामुळे रस्त्यावर वाहणारे गटाराचे घाण पाणी, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले मांडवा लायक गव्हाण ग्रामपंचायतीचे प्रशासन लक्ष देईल का? या गावातील नागरिकांचे धोक्यात असलेले आरोग्य सुधरेल का? उन्हाळा आणि हिवाळ्यात जर अशी अवस्था असेल तर पावसाळ्यात त्या नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पना करावी तेवढी कमी आहे। पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेणारे पती यादवराव पवार यांच्यावर कार्यवाही होईल का, याकडे मूक नाईकच्या दर्शकांचे लक्ष लागले आहे। पुढील बातमीपत्रामध्ये अनेक रहस्यमय घटना आपल्या समोर मूक नाईकच्या माध्यमातून उघडकीस आणणार आहोत। तत्पूर्वी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल, सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।